इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारताच्या इतिहासात स्वातंत्र्यापूर्वीपासून आजपर्यंत जिवंत असलेलं नाव. भारतीय स्वातंत्र्य लढा असो की स्वातंत्र्यानंतरची 7 दशकं, काँग्रेसशिवाय राजकारण पूर्णच होऊ शकत नाही. आजही हे नाव देशाच्या राजकारणामध्ये तितकंच महत्त्वाचं आहे. पण तुम्ही म्हणाल की विरोधात असलेला पक्ष, गेल्या 3 टर्म्सपासून केंद्रामध्ये सत्तेत नसलेला पक्ष, देशातल्या फक्त 4 राज्यामध्ये स्वबळाचं सरकार असलेला पक्ष, मग त्याची आज एवढी चर्चा का? तर त्याला एक अत्यंत महत्त्वाचं कारण आहे आणि त्यावरच आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी पूर्वी भावे. झिरो आवरच्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत. आज 10 जून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन. कधी काळी काँग्रेसकडनं अगदी लोकसभेचं नेतेपद भूषवणाऱ्या पवारांचा तसा हा दुसरा पक्ष, काँग्रेसमधूनच बाहेर पडत काढलेला पक्ष. पहिला पक्ष कोणता होता, त्याचं काय झालं हे सांगतेच. असाच आणखीन पक्ष ममता बॅनर्जींचा ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, ज्याची स्थापना 1 जानेवारी 1998ची. म्हणजेच हा पक्षही जेमतेम 28 वर्षांचा आणि तोही काँग्रेसमधूनच बाहेर पडत जन्माला आलाय. असे 1-2 नाहीत तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधनं किमान 50 राजकीय पक्ष स्थापन झालेत. हे 1915 ते 2022 दरम्यानचे एकूण आकडे. आता काँग्रेसमधून वेगळ्या झालेल्या प्रत्येक पक्षानं काँग्रेसला नक्कीच डॅमेज केलं. कारण दोघांची वोट बँक एकच, विचारधाराही जवळपास सारखी, मुद्देही तेच, आणि म्हणूनच स्थानिक पातळ्यांवरती अशा पक्षांनी काँग्रेसला कमकुवत केलं. आणि कधी काळी देशावरती निर्विवाद सत्ता गाजवणारी काँग्रेस अशा पक्षांमुळे राज्यातनं बाहेर पडू लागली. अर्थात राजकारणामध्ये कधी काय होईल याचा काहीही नेम नाहीये. बघा ना, महिन्याभरापूर्वी राहुल गांधी विरुद्ध ममता बॅनर्जी असा राजकीय सामना पश्चिम बंगालमध्ये रंगलेला होता. ममतांनी केंद्रात सोबत राहू पण राज्यात नाही असं म्हणत काँग्रेसला एकही जागा विधानसभा निवडणुकांमध्ये दिली नाहीच, उलट विरोधात प्रचार केला. पण निकालानंतर बंगालमध्ये ममतांचा पूर्णच निकाल लागला. सत्ता गेली, आता पक्षही जाण्याची शक्यता आहे. आणि अशा स्थितीत ममता बॅनर्जींनी आता स्वतःहून राहुल गांधींना फोन केला. इतकंच नाही तर गेल्या 48 तासांमध्ये त्यांनी राहुल गांधी, सोनिया गांधींची भेटही घेतली. त्यांच्या भेटीतली अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत. पण या सगळ्या प्रस्तावनेमागे कारण आहे ते ठाकरेंचे खासदार संजय राऊतांचं आजचं एक वक्तव्य. ते आधी ऐकूयात. मी याच मंचावरून असं एक मत व्यक्त केलं होतं आणि खासगीमध्ये आम्ही बोलत असतो की काँग्रेस पक्षातून जे जे घटक बाहेर पडले आहेत आणि त्याने आपापले पक्ष निर्माण केलेले आहेत, त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस उभी करणं ही आज काळाची गरज आहे. मी नावं घेतली, मग तृणमूल काँग्रेस असेल, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल. मी तर असे म्हटलं होतं की अजित पवार गटात विलीन होण्यापेक्षा काँग्रेसमध्ये विलीन व्हा. हा काय अजित पवार गटामध्ये विलीन होण्यापेक्षा तेव्हा बोललोय मी, आता त्यांचा विषय संपला, की राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात सामील व्हायला पाहिजे. जसं तेलंगणामध्ये काही काँग्रेसचे घटक वेगळे झाले, त्यानंतर ओरिसामध्ये बिजू जनता दल हे मूळ काँग्रेसवालेच आहे. असे अनेक घटक आहेत जे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले. त्या सगळ्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन एक मजबूत काँग्रेस, देशाला नेतृत्व देणारी, याच्यामध्ये सहभागी व्हावा असं मी माझं मत व्यक्त केलं. आणि आता याच निमित्ताने पाहूयात आजचा प्रश्न काय आहे. जाऊयात आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा 0 आवरचा प्रश्न आहे, काँग्रेस सोडून ज्यांनी ज्यांनी पक्ष काढलेत त्यांनी आज पुन्हा काँग्रेसच्या झेंड्याखाली यायला हवं. संजय राऊतांच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? 2 पर्याय आहेत, अर्थातच होय किंवा नाही. जरूर आपलं मत आम्हाला कळवा. आणि आता आज आपण थेट चर्चेला सुरुवात करणार आहोत. आपल्यासोबत गेस्ट सेंटरला आहेत भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप. आपण दोघांशी चर्चा करायला सुरुवात करूया. पण अर्थातच पहिला प्रश्न मी भाई जगताप यांना विचारणार आहे की आज संजय राऊतांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का? असं आहे की आपण एक लक्षात घ्या, संजय राऊतांनी जेव्हा वक्तव्य केलं त्याही वेळेला त्यांनी एक गोष्ट स्पष्ट सांगितलेली आहे आणि ती तुम्ही आता दाखवली आणि ती खरी आहे की हे माझं मत आहे, हे संजय राऊतांचं मत आहे. आणि त्यांनी सांगताना जे काही एक गोष्ट आणखीन जी त्याच्यात ऍड करून सांगितली ती अशी की अनेक पक्ष असे
अनेक राज्यामध्ये काँग्रेसमधून फुटून त्यांनी आपल्या आपल्या वेगळ्या चुली मांडल्या. हं. पण एक गोष्ट आपल्याला याच्यात कॉमन हे करायला पाहिजे. आपण आपल्या विश्लेषणामध्ये म्हणालात की काँग्रेस बरोबरच राहिले, परंतु मग काँग्रेसवरून फुटल्यानंतर मग त्याचं नुकसान काँग्रेसला झालं हं. वगैरे. आणि ते खरं आहे, मी जे विश्लेषण केलं ते खरं आहे. माझा मुद्दा वेगळा आहे. यांची आयडिओलॉजी जी राहिली ती काँग्रेसचीच राहिली. आज देशामध्ये जी परिस्थिती आहे, ज्या पद्धतीचं विलिनीकरणाचं जे तुम्ही सांगताय, हं. हे हं. विलिनीकरण स्वखुशीने होतंय असं समजण्याची अजिबात आवश्यकता नाही. बर. हे आपल्यालाही माहिती आहे. हं. बोलू शकणार नाही कदाचित, काही हं. लोक बोलू शकणार नाहीत, आम्ही बोलू. त्याचं कारणच मुळात असं आहे, हं. कशा पद्धतीने खासदार असतील, आमदार असतील, महाराष्ट्रामध्ये झालेले प्रकार, पैशाचा वापर, बळाचा वापर, ईडीचा वापर, सगळ्याचा वापर करून जे काही घडलंय, हे काही लोकशाहीच्या चौकटीमध्ये अजिबात बसत नाही असं माझं ठाम मत आहे. हं. आपलं काही वेगळे वेगळे विचार असू शकतात. आणि म्हणून आज जर पूर्ण देशावर एक वेगळं संकट घोंगावतंय, दररोज याची हे द्यायची, देशाच्या संविधानाच्या गोष्टी करायच्या, हं. देशाचं संविधान डोक्याला लावायचं आणि मात्र दररोज या संविधानाची पायामल्ली करायची, अशा प्रकारचं दुर्दैवाने काम ह्या देशामध्ये चाललंय. आणि बर. अशा वेळेला यांच्या विरोधामध्ये जेव्हा काँग्रेसने दंड थोपटून उभे आहेत, राहुल गांधी दंड थोपटून उभे आहेत, आम्ही दंड थोपटून उभे आहोत, हं. हं. याच्यामध्ये ज्यांना कोणाला याच्या विरोधामध्ये भाजपच्या ह्या दंडेलशाहीच्या, ह्या मसल पॉवरच्या, ह्या पैशाच्या ह्याच्यावर जर कोणाला लढायचं असेल तर त्यांनी आम्ही एकत्र यावं, बर. असं माझंही मत राहील. बर. असं माझंही बर. पण मत भाई, राहील. ह्याच्यामध्ये एक थोडा विरोधाभास असा आहे की तुम्ही आत्ताच म्हणालात आणि आम्ही पण विश्लेषणात म्हणलं की काँग्रेसचं नुकसानच झालं जेव्हा ते पक्ष तुम्हाला सोडून गेले तेव्हा, कारण विचारधारा, व्होट बँक या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. परंतु त्यांनाच तुम्ही आता सोबत घेतलेत, मग आता तुमचं नुकसान होत नाहीये का? आणि तुम्ही म्हणालात की एक पद्धतीची अपरिहार्यता असेल, स्वखुशीनेच विलिनीकरण होईल अशी परिस्थिती नाही, परंतु ती आत्ताची गरज आहे. मग अशा वेळेला काँग्रेसचं आणखी नुकसान यातनं होणार नाही का? नाही, आता गरज आहे असं तुम्ही ठामपणे म्हणताय, देशातली जनता ठामपणे म्हणत नाही, हे लक्षात घ्या. आणि हे महत्वाचं यासाठी सुद्धा राहणार आहे ताई, की ठीक आहे, आपण त्याला कुठच्या चष्म्याने पाहतो त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आजच्या घडीला मला एक सांगा, गेल्या 13 वर्षामध्ये हा देश 2 पावलं पुढे गेलेलं सांगा, आम्ही त्याच्याशी सहमत होऊन राहू. परंतु आज जर अपरिहार्यता त्यांच्यासमोर काय ऑप्शनच नसतील, या सगळ्या पद्धतीने जर ते हे होत असेल, तसं काँग्रेसला अपेक्षित नाही. आणि राहिली गोष्ट याची, काँग्रेसचं नुकसान फायदा हा नंतरची गोष्ट आहे. हा देश कुठे चाललेला आहे, ह्या देशाला कुठे नेऊन ठेवलेला आहे. बर. आणि म्हणून आपल्याला लक्षात असेल की याच्या 2014च्या अगोदर 2 वेळा UPA 1. ठीक आहे भाई, मी येते पुन्हा तुमच्याकडे आता, कारण आपल्याबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या माजी आमदार विद्या चव्हाण सुद्धा आलेले आहेत, त्यामुळे आपण त्यांच्याशी सुद्धा बोललं पाहिजे. मी येईन तुमच्याकडे परत. एकंदरीत तुमचा कल मला असं दिसतोय की बऱ्याच अंशी तुम्ही सहमत आहात की छत्राखाली एकत्र लोक आले तर बरं होईल. विद्याताई, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आज संजय राऊतांनी जे वक्तव्य केलेलं आहे की जे काँग्रेसमधून फुटून बाहेर गेलेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसच्या छत्राखाली एकत्र यावं, एका झेंड्याखाली आत्ता एकत्र येण्याची वेळ आहे, तुमचं त्याच्यावरचं मत? विद्याताई. मला असं वाटतं की आपला संपर्क तुटला विद्याताईंशी. अनिल बोंडे यांच्याकडे जाऊयात. अनिलजी, आज हे वक्तव्य जेव्हा संजय राऊतांनी केलं तेव्हा भाजपच्या वर्तुळामध्ये पहिली प्रतिक्रिया काय होती? संजय राऊत म्हणजे विश्व सल्लागार झालेले आणि खरं जर पाहिलं तर संजय राऊतची यामध्ये चलाखी आहे. त्यांना माहीत आहे की 2028ला त्यांची खासदारकी संपणार आहे आणि खासदारकी संपणार आहे आणि त्यांना आता काँग्रेसच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यांना तर घाई झाली आहे की शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन करून टाकली तर कमीत कमी 2028ला त्यांना खासदारकी तरी मिळेल. आणि त्याच्यामुळं चलाखीनं ते प्रत्येकाला सल्ला देतात आहे की काँग्रेसमध्ये विलिनीकरण करा. पहा, शरद पवार साहेबांना 85 वर्षाच्या नेत्याला संजय राऊत सल्ला देतात आहे की काँग्रेसमध्ये विलिनीकरण करून टाका.
पण शरद पवार साहेबांचे जर तुम्ही काही दिवसाच्या अगोदरचे स्टेटमेंट ऐकले असतील तर ते राहुल गांधीला एकदम पोरकट समजतात. बरं. कारण की राहुल गांधींनी जेव्हा इटली नक्कीच पण अनिलजी, एक गोष्ट आता आपण प्रेक्षकांना पण ती सांगितलेली नाही या कार्यक्रमामध्ये, कारण आज काही अंश आपल्याला वेळ कमी पडलाय. पण आज शरद पवारांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा काँग्रेसचं कौतुक केलेलं आहे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात, आणि त्यांच्याच पक्षाच्या विद्याताई चव्हाण आता आपल्या सोबत आहेत. आता मी त्यांच्याकडे जाते. विद्याताई, एकंदरीत संजय राऊतांनी आज केलेलं विधान, त्याच्यानंतर शरद पवार यांनी आज कार्यक्रमामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचं केलेलं कौतुक, या सगळ्याचा संदर्भ बघता या विलिनीकरणाशी कुठेतरी पक्षातनंही तुमच्या सहमती आहे का? पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये विलिनीकरणाच्या अनुषंगाने असा प्रश्न जनतेला कदाचित पडू शकतो. तुमचं काय मत आहे? नाही, असं काही विलिनीकरणाचा प्रश्न म्हणजे राष्ट्रवादी बरोबर किंवा काँग्रेस बरोबर विलिनीकरण करा असा काही प्रश्न पक्षामध्ये नाहीये. त्यावर काही चर्चाही नाहीये. आणि आपण आपला पक्ष तळागाळात जाऊन मजबूत कसा करता येईल, अजूनही शरद पवार साहेबांचे विचार समाजामध्ये पूर्णपणे रुजवण्यासाठी तरुण कार्यकर्त्यांच्या जी फौज आहे तिने कामाला लागलं पाहिजे, महिलांना कामाला, असंच झालंय. म्हणजे संजय राऊतांनी जो सल्ला दिला आहे त्याच्यामध्ये माझं एकच म्हणणं आहे की हा सगळा निर्णय जो आहे आमचे पक्षश्रेष्ठी आणि त्यावेळेस म्हणजे शरद पवार साहेबांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळेस त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत विचार विनिमय करूनच तो निर्णय घेतला होता. अत्यंत विचार विनिमय करून एक विचारधारा घेऊन नवीन पक्षाची स्थापना केली, ज्याचा आज वर्धापन दिन होता. पण या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये 30 मिनिटाच्या भाषणामध्ये 20 मिनिटं काँग्रेसबद्दलच आज शरद पवार बोलले, म्हणून पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण होतो. राऊतांच्या वक्तव्याच्या अनुषंगाने नाही, हे सगळं बघता हा प्रश्न वारंवार येतोय. विद्याताई, नाही बरं का, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या कारकिर्दीची आणि मोदींच्या कारकिर्दीबद्दल पवार साहेब बोलले. आणि दुसरं म्हणजे आता जो काय निर्णय करायचा आहे तो आमचे पक्षातले सगळे सहकारी बसून निर्णय करतील. परंतु सध्या तरी आम्ही पक्ष आमचा कसा मजबूत होईल. आणि आता माझ्या आधी ज्यांनी जे कोण होते ते मला कळलं नाही, त्यांनी सांगितलं की राहुल गांधींना पोरकट समजतात वगैरे, असं कधीही पवार साहेबांचं विधान कुठलंही नाहीये. परंतु राहुल गांधी पण प्रगल्भ झालेले आहेत, प्रियांका गांधी पण प्रगल्भ आहेत, काँग्रेस पण खूप चांगले आहे. आम्ही काँग्रेसमधूनच बाहेर पडून वेगळे आलेलो आहोत. परंतु आता आम्ही त्यांच्याबरोबर जाणार की नाही हा निर्णय सर्वस्वी पवार साहेब आपल्या सहकाऱ्यांबरोबर बसून ठरवतील. परंतु आता तरी तुर्तास तरी काहीही शक्यता नाही. ओके, ठीक आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते फक्त विद्याताई, आधीच बोलणारे अनिल भोंडे होते भाजपचे खासदार, आणि आता भाई जगताप सुद्धा आपल्या बरोबर आहेत. भाई, तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही कसं इंटरप्रिटेशन करता या गोष्टींचं की शरद पवारांनी आजच्या भाषणामध्ये सुमारे 20 मिनिटं काँग्रेसबद्दल भाष्य केलेलं आहे? मला असं वाटतं की अनिल बोंडेंना उत्तरच मिळालं असेल. आणि असं आहे, राहुल गांधी काय पोरकटपणा करतात आहेत यापेक्षा जगामध्ये विश्वगुरु काय करतात आहेत आणि अख्ख्या जगाचं मत या विश्वगुरूंबद्दल काय झालंय आणि पर्यायाने देशाचं काय झालंय, पर्यायाने तुमचं नाही आमच्या दोघांनी भाई जगताप आणि विद्याताईंनी दोघांनी शरद पवारांचे एका महिन्यातले स्टेटमेंट ऐकावे. अनिलजी, मी तुमच्याकडे येते. अनिलजी, विनंती आहे भाई जगतापांना आधी त्यांचं बोलणं पूर्ण करू देत. ऐका पूर्ण. मला असं कारण ते वाटतं बोलत होते, तुम्ही त्यांना थांबवू नका. मी पुन्हा तुमच्याकडे येते. भाई, तुमचं बोलणं पूर्ण करा लवकर. माझं म्हणणं असं आहे, या तर त्यांना तरी बोलायला द्या, नाही तर मला तरी बोलायला द्या. नाही, मी त्यांना सांगितलंय आपण आपलं बोलणं पूर्ण करावं, मग मी त्यांच्याकडे सांगते. तर ताई असं आहे की तुम्हाला आणि आम्हाला देशाला मान वर करून जगभरामध्ये वावरण्याला एक वेगळी ही आम्ही बघितलेली आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर अगदी 2014 पर्यंत आम्ही अभिमानाने मान वर करून जात होतो. आता मात्र आमच्या देशाच्या विश्वगुरूचं ज्या पद्धतीने जगभरामध्ये चर्चा होते, आम्ही काय करतो ते सोडून द्या, जग काय चर्चा करतंय आणि जगामध्ये आमचं स्थान कुठं आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्याला नक्कीच असं वाटेल पोरकटपणा कोणाचा आहे. त्यांच्या त्याला उत्तर दिलेलं आहे मी. ठीक आहे. आता ह्याच्यावरती नक्कीच भाई, आता ह्याच्यावरती मी अनिल भोंडेंची प्रतिक्रिया घेते, कारण आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. अनिलजी सांगतो, पोरकटपणात सांगतो. एक वेळा ऐका की जेव्हा प्रधानमंत्र्यांनी विदेशाचा दौरा केला त्यावर राहुल गांधींनी टीका केली.
आणि विदेशाच्या दौऱ्याचं समर्थन प्रधानमंत्र्यांनी केलं. ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला राहुल गांधींनी टीका केली आणि सुप्रिया सुळे भारताची भूमिका मांडायसाठी शिष्टमंडळाचं नेतृत्व केलं. आणि त्यावरूनच दिसतं की राहुल गांधी जे बोलतात ते अतिशय पोरकटपणाचं असतं. ते शरद पवारांना कधीच पटत नाही. त्यांना माहिती आहे की अनिल बिगाडी सक्षम काँग्रेसचे नेतृत्व खासदार त्या आणि मंडळामध्ये सक्षम होते. सरकार ते सर्वपक्षीय हे मंडळ होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आहे आणि त्यामुळं वेळोवेळी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं समर्थन केलेलं आहे. आणि त्या वेळेला राहुल गांधीचं कॉन्ट्रॅडिक्ट केलेलं आहे आणि म्हणून पोरकटपणा म्हटलं. नरसिंहराव यांचं बिलाचे जेव्हा फाटले ठीक आहे अनिलजी, अगदी आपल्याकडे अगदी 2 मिनिटाचा वेळ आहे. तुमचा मुद्दा कळलेला आहे. विद्याताई तुमच्याकडे ते अगदी एका वाक्यामध्ये प्लीज तुमचं मत व्यक्त करा. नाही, बोंडे कन्फ्यूज झालेले आहेत. पोरकटपणा हा शब्द त्यांचा स्वतःचा आहे. शरद पवारांचे कुठलेही व्हिडिओज आणि कुठलेही बघायची आम्हाला गरज नाही. पवार साहेबांनी जेव्हा भारत जोडो यात्रा आणि हल्ली राहुल गांधी ज्या प्रकारे बोलतायत त्यावरती नेहमीच त्यांचं कौतुक केलेलं आहे. कधीही टीका केलेली नाहीये. आणि आज सुद्धा काँग्रेसची जे नक्कीच आणि आज सुद्धा वेगळ्या पद्धतीने कौतुक झालेलं आहे काँग्रेसचं. आता मी येते भाईंकडे. शेवटची कॉमेंट भाई अगदी कमी वेळामध्ये. नाही, अगदी माझं स्पष्ट सांगणं आहे की असं आपण ह्या सगळ्या गोष्टीचा आजचा विषय तुमचा असा आहे की काँग्रेसमध्ये जे काँग्रेसमधून सोडून गेले त्यांनी सामील व्हावं की नाही व्हावं हा असा तुमचा प्रश्न आहे. बरोबर आहे ना? नक्कीच. आमचं असं आहे कारण संजय राऊतांनी केलेलं ते वक्तव्य आहे आणि ते म्हणाले त्यात माझं मत आहे. माझं मत मी तुम्हाला सांगितलं की आज देशाची जी अवस्था आहे, तरुणांची जी अवस्था आहे, आज जी देशामध्ये बेकारी आहे, महिलांची जी अवस्था आहे, कायदा सुव्यवस्थेची जी अवस्था आहे, देश जो विकायला काढलाय याच्या विरोधात जो कोण उभा राहील राहुल गांधींबरोबर आम्ही त्याचं नक्कीच स्वागत करू. नक्कीच भाई. म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात आणि आताही म्हणताय की एका खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही सहमत आहात संजय राऊतांशी. आता बघूया अशा पद्धतीने प्रतिसाद खरोखरच काँग्रेसला दिला जातोय का? परंतु तुमचा मुद्दा अर्थातच अत्यंत स्पष्ट आहे. धन्यवाद तुम्ही तिघही आज चर्चा करण्यासाठी आलात त्याबद्दल. आजच्या आपल्या प्रश्नावरती कौल काय आलेला आहे? एकूण 43,000 मतं आलेली आहेत आणि काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवं असं वाटतंय 76% लोकांना आणि 24% लोक म्हणतायत नाही. आणि आता पाहूयात याच विषयावरती एबीपी माझाचे संपादकीय अर्थातच घेऊन आलेले आहेत आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक. सरिता. धन्यवाद पूर्वी. विलिनीकरण हा शब्द महाराष्ट्रासाठी नवीन नाही, ना की पक्ष फुटणं. पण पक्ष फुटणं हे जास्त सोपं आहे. पक्षाचं विलिनीकरण तुलनेनं कठीण आहे. त्यामुळे फुटून नवीन तयार झालेल्या पक्षांची उदाहरणं अनेक आहेत, पण विलिनीकरण होऊन एक झालेल्या पक्षांची तुलनेनं कमी. याचं मुख्य कारण आहे महत्वाकांक्षा. जेव्हा एका पक्षाच्या सीमेत त्या पक्षाच्या नेत्यांच्या महत्वाकांक्षा सामावणं कठीण किंवा अशक्य होतं तेव्हा पक्ष फुटतो. अगदी ह्याच्या उलटी परिस्थिती ही विलिनीकरणाची असते. इथे वेगवेगळ्या नेत्यांना आपल्या महत्वाकांक्षा एकाच सीमेच्या आत मर्यादित कराव्या लागतात. एकमेकांच्या महत्वाकांक्षेच्या अगेन्स्ट ॲडजस्ट कराव्या लागतात. जर राजकारणी आपल्या महत्वाकांक्षा सीमित करू शकले तर ते राजकारणी कुठले. त्यामुळेच पक्ष फुटणे जास्त आणि विलिनीकरण कमी बघायला मिळतं. म्हणायला आजच्या राजकीय परिस्थितीत आणि विरोधी राजकीय पक्षांची निवडणुकीत होत असलेली वाताहत बघितली तर काँग्रेसमधून बाहेर पडलेली मंडळी एकत्र येऊन आपापले पक्ष विलीन करू शकतात हा विचार अनेकांना गुड पॉलिटिकल सेन्स किंवा गुड पॉलिटिकल स्ट्रॅटेजी वाटू शकतो. अनेक वेळा विलिनीकरण हे सत्तेच्याच बाजूनं असतं, पण इथे विलिनीकरण हे पॉलिटिकल सर्व्हायव्हल किंबहुना राजकीय तडजोड असू शकते. त्याच दृष्टिकोनातून ममता बॅनर्जींना काँग्रेसनं ऑफर दिली असावी. ह्याच दृष्टिकोनातून संजय राऊतांनी अगदी आत्ताच ह्याच मुद्द्याचे सुतोवाच केले असावे. आता हे फक्त ममतांनाच लागू होतं असं नाही, तर हे म्हटलं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सुद्धा लागू होऊ शकतं. ममतांनी अशी ऑफर काँग्रेसकडून आल्याची बातमी आहे, पण शरद पवारांना मात्र अशी कुठलीही ऑफर काँग्रेसकडून आली असेल तर त्याची माहिती सध्या तरी मीडियाकडे नाही. पण
पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज स्थापना दिवस. त्याचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार आपल्या पक्षाला संबोधित करत होते. पण 29 मिनिटांच्या भाषणात त्यांनी 20 मिनिटं, तेही आजच्या दिवशी, काँग्रेस पक्षाबद्दल बोलण्यासाठी वापरले. पण आपण जेव्हा विलिनीकरणाबद्दल बोलतो तेव्हा म्हणायला जरी राजकीय पक्ष विलीन होत असले तरी नेत्यांच्या महत्वाकांक्षा या आता काँग्रेसमध्ये खरंच विलीन होऊ शकतील का? एका पक्षाच्या सर्वेसर्वा असलेल्या, मग त्या ममता असो किंवा मग सर्वेसर्वा सारख्याच असलेल्या सुप्रिया सुळे का असो ना. पूर्वी. धन्यवाद सरिता. याबरोबर 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.